चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की चित्रपट जगताला मी आव्हान करत आहे। म्हणजे चित्रपट जगत म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, कलावंत सर्व म्हणजे फोटोग्राफी, फोटो शूटिंग, नेपथ्य वगैरे सर्वांना मला एक आव्हान करायचं आहे की तुम्हाला भंडारा जिल्हा, भंडाऱ्यातला प्रत्येक गाव चित्रपट काढण्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे, तुमचं करिअर घडवणार आहे। त्याचप्रमाणे भंडाऱ्यातल्या गावागावातल्या समस्या त्याचं प्रतिबिंब तुम्ही तुमच्या मूव्हीच्या माध्यमातून घडवू शकता। कारण भंडारा जिल्हा आहे असा, मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे। या अगोदर 7 वर्ष जवळपास मी मुंबईत होतो, तेव्हा मी म्हणजे बराच महाराष्ट्र फिरवला, बऱ्याच महाराष्ट्राच्या बऱ्याच भूभागात मी राहिलेलो आहे। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरामध्ये राहून। तर या सर्व शहरामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये एक फरक आहे, एक तफावत आहे। ती तफावत म्हणजे अशी की भंडाऱ्यात मंडई नावाचा प्रकार आहे। मंडई काय ते मी माझ्या व्हिडिओतून दाखवलं। मंडई म्हणजे एक सांस्कृतिक कलामंच आहे। म्हणजे दिवाळीनंतर जी दिवाळीचे भाऊबीज येते, त्या भाऊबीजेला बहीण येते, बहिणीचं स्वागत या मंडई सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊ करतो। आणि मग ही मंडई गावागावात होते, प्रत्येक गावात मंडई होते आणि ती वेगवेगळ्या दिवशी होते। या गावात आज झाली तर उद्या त्या गावात, म्हणजे या गावातल्या त्या गावात असे येतात। आणि बहीण किंवा म्हणजे पूर्ण नातेवाईक वगैरे म्हणजे अक्षरशः मेजवानीच असते, एक लग्नासारखाच प्रकार असतो तो। आणि मोठे मोठे दुकानं, छोटी छोटी दुकानं लागतात आणि या दुकानाच्या निमित्तानं त्या दुकानामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू कमी म्हणजे रास्त भावात मिळतात। म्हणजे याचा हा जो फायदा आहे ना, या आणि त्याच्यामध्ये नाटकं होतात, दंडार होते, तमाशा होते, खडा तमाशा, अनेक प्रकार आहे त्याच्यामध्ये। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कलेच्या म्हणजे जे कलेचे अनेक प्रकार आहे, जसं दंडार आहे, दंडारमध्ये मग तिथल्या लोक कलावंतांना स्थान मिळते, त्यांच्या कलेचा आविष्कार होतो, लोक त्यांचं अभिनंदन करतात, त्यांचे म्हणजे तो त्यांच्या बऱ्याच लोकांचा तो आर्थिकसुद्धा म्हणजे मार्ग आहे, पैसे मिळवण्याचा मार्गसुद्धा आहे। काही लोकांचं ते सीझनसुद्धा असते, त्याच्यामध्ये ते पैसे मिळवत असतात इतर वर्षभर इतर ठिकाणी त्यांना। तर मला हे म्हणायचं, प्रत्येक गावात मंडई होते, म्हणजे घराघरातून कलावंत असतात आणि ते गावातलेच लोक नाटकं सादर करतात। नाटकाचे विषय पण एवढं सुंदर असतात ना, सामाजिक असतात। तर ज्यांना कुणाला मूव्ही काढायचं असेल, हिंदी असो, मराठी असो का कुठला असो, तर त्यांनी भंडाऱ्यात यावं। आणि भंडाऱ्यात फक्त मंडईच नाही, तर मंडईसोबत इतर अनेक विषय आहेत। जे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे, तसं पहा, भंडारा जिल्ह्यात पवनी नावाचा एक तालुका, ती विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाते आणि आहेच काशी ती। म्हणजे ती काशी कशी आहे, जेव्हा आपण तिथं येऊ आपल्याला ती दिसेल काशी कशा। असे प्राचीन हेमाडपंथीमध्ये अख्खा गावात जिकडे तिकडे मंदिर, किल्ले वगैरे आहे, म्हणजे त्या नदीच्या पलीकडं असे मी मागे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले होते। त्याचबरोबर भंडारासुद्धा तसं मेंढ्याला हेमाडपंथी मंदिर आहे, म्हणजे 800 वर्षाच्या अगोदरचं। तिकडे शिवमंदिर ते पण प्राचीनच आहे, इकडे पिंगला, म्हणजे असे कितीतरी मंदिर आहे। या मंदिराचा सुद्धा आपल्याला आपल्या मूवीसाठी किंवा सीनसाठी उपयोग होईल। आणि या मंदिराचं सुद्धा आपण अवलोकन करावं, त्याचा स्टडी करावा। आणि एकूण भंडाऱ्याचा जो ऐतिहासिक पुरावा आहे किंवा कलावंत, साहित्य क्षेत्रातले कलेच्या क्षेत्रात जे कलावंत आहे, नवोदित कलावंत आहे, त्यांनाही या निमित्तानं स्थान मिळेल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी खर्चात आपले मूव्ही या ठिकाणी प्रदर्शित केल्या जातील याची म्हणजे खात्री आहे। कारण गावागावात कलावंताची काही कमी नाही, तर आपल्याला पाहिजे ते कलावंत मिळतील। आणि सामूहिक पद्धतीने जर आपण सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून जर मूव्ही काढला, तर प्रत्येकाचं काहीतरी त्याच्यात योगदान असेल आणि प्रत्येकाला असं वाटतं आपण कुठंतरी यावं। या निमित्तानं भंडाऱ्यातल्या समस्या जगासमोर येईल असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। सर्वांना परत एकदा आवाहन करतो, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।